हॅलो हाय नमस्कार, मी हर्षला तुमचं स्वागत करत आहे माझ्या हर्षमी व्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज मी तुम्हाला माझी डिनर रेसिपी शेअर करणार आहे। सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। या ठिकाणी मी छान अशी ज्वारीची भाकरी, मुळ्याच्या पाळ्याची भाजी, वांग्याचं भरीत किंवा वांग्याची चटणी आणि कोथिंबीर वडी असं मेनू बनवलेला आहे। सो मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। सो नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। कट करून घेतलेली आहे, मिरची कट करून घेतलेली आहे, लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, फोडणीसाठी जिरं घेतलेलं आहे। सो मी आधी थोडं ऑइल घालून त्यामध्ये सर्व जिन्नस टाकलेला आहे। छान परतला की त्यामध्ये हळद घालायची आहे, गरम मसाला घालायचा आहे आणि थोडं अर्धा चमचा मसाला घालायचा आहे, कारण मिरची आपण ऑलरेडी घातलेली आहे। सो या ठिकाणी छान असा मुळ्याचा पाळा स्वच्छ धुवून चिरून घेतलेला आहे मी, आणि तो घालणार आहोत त्यामध्ये। आणि पालेभाज्यांमध्ये मीठ हे एकतर तुम्ही भाजी झाल्यानंतर घालू शकता किंवा मी आधीच घालते, कारण थोडासा भाजीत हे मीठ मुरलं की छान लागते भाजी। यानंतर मी दुसरी रेसिपी करत आहे, ती म्हणजे वांग्याची चटणी। काही ठिकाणी याला वांग्याचं भरीतसुद्धा म्हणतात। सो मी अशी काळ्या कलरची अशी ही वांगी छान अशी भाजून घेतलेली आहेत। त्याचं हे साल काढून मी आता ते छान असं चटणी त्याची बनवणार आहे। सो यासाठी मी 2 कांदे आणि 4-5 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। कांदे छान बारीक चिरून घ्यायचे, 2 पळी तेल टाकायचं आहे, त्यानंतर त्याच्यावर सगळं हे घालायचं आहे, कांदा वगैरे। वांगं सोलून झालं की छान असं स्मॅश करून घ्यायचं। त्यानंतर कांदा लसूणवर छान असं जिरं घालायचं, 2 चमचे मसाला घालायचा, 1 चम्मच हळद घालायची, 1 चम्मच गरम मसाला घालायचा आणि छान असं मिक्स करायचं। आणि त्यानंतर हे भाजलेली वांगी, आपली स्मॅश केलेली वांगी घालायची आहेत, आणि त्यानंतर वरून एक अर्धा चमचा मीठ घालायचं आहे। सो तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घालू शकता। आणि अशा प्रकारे आपल्या इकडे वांग्याचं भरीत हे रेडी होणार आहे। हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, आणि वरून छान अशी कोथिंबीर भुरभुरायची आहे। सो आपल्या इकडे वांग्याचं भरीतसुद्धा एक 5 मिनिटं त्याला वाफवायचं वांग्याचं। आणि शेवटी 2 चमचे दाण्याचा कूटसुद्धा घालायचा आहे। सो याच्याने टेस्ट छान येते आणि चटणीला स्ट्रेक्चरसुद्धा छान येतं। सो मी 5 मिनिटं वाफवून घेणार आहे, आणि साईड बाय साईड मी भाकरी बनवण्यासाठी पाणीसुद्धा गरम केलेलं आहे। सो मला थापायला जमत नाही भाकरी, मी लाटूनच बनवते। सो लाटून ही भाकरी छान होतात। तो या ठिकाणी मी छान असं हे गरम पाण्यात पीठ मळून घेणार आहे। छान पिठाला मळे येईपर्यंत हे पीठ मळून घ्यायचं आहे, याने काय होतं, भाकरी छान बनते। सो या ठिकाणी मी असे छोटे छोटे गोळे बनवून घेणार आहे आणि पटापट भाकरी लाटून बनवणार आहे। आणि ही ज्वारीची भाकरी पटकन होते। आम्ही जास्त ज्वारीची भाकरी खात नाही, पण सध्या मी ज्वारी नाचणीचं पीठ वापरते। तांदळाच्या पिठाचं प्रमाण कमी केलं आहे। आमच्याकडे तांदूळ पिकत असल्याने आम्ही तांदळाची भाकरीच खातो, पण आता मी सध्या ज्वारी आणि नाचणीचा वापर करत आहे। सो मी सर्व भाकरी अशाच प्रकारे लाटून घेणार आहे छान असं। आणि सर्व भाकरी ह्या लाटून झाल्यानंतर माझं पहिलं काम असतं ते म्हणजे गॅस ओटा, किचन क्लीन करणे। कारण मला फोबिया आहे किंवा काय माहिती नाही, पण मला किचन सतत क्लीन असलेलंच आवडतं। मला अशी घाण किंवा डस्ट वगैरे नाही जमत किचनमध्ये। सो किचन फ्रेश असलं की जेवण बनवायलासुद्धा छान वाटतं। सो या ठिकाणी मी हे सर्व झाल्यानंतर किचन एकदम असं छान असं क्लीन करून घेते। सो या ठिकाणी आपली डिनर रेसिपी तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकता। कोथिंबीर वडीची रेसिपी मी ऑलरेडी शेअर केलेली आहे। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।